काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कात होणार आहे. भव्य सभा घेतली जाणार आहे असं सुद्धा बोललं जातं आहे आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी असेल. राहुल गांधी हे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर सुद्धा जाणार आहेत असं सुद्धा बोललं जातं. या एकंदरीतच राजकीय वातावरणाकडे विरोधक कशा दृष्टीने पाहतात, काँग्रेसचे महाविकास आघाडीचे जे विरोधक आहेत ते काय विचार करतात हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट. ज्या पद्धतीनं यात्रा सुरू झाली आणि आज त्याचा समारोप होतोय, शिवसेनेची काँग्रेस कधी होऊ देणार नाही बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, पण आज स्वतः राहुल गांधी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आणि सगळे नेते एका व्यासपीठावर. कसं पाहता याकडे? खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्व शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. त्या शिवाजी पार्कवर आम्हाला शिवसेना प्रमुख पाहण्याची सवय लागलेली आहे आणि त्या स्टेजवर आज राहुल गांधी भाषण करणार आहेत आणि शिवसेनेचे नेते त्या स्टेजवर बसणार आहेत. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. जर बाळासाहेबांची मागची भाषणं काढली तर त्याच्यामध्ये सोनिया गांधी असेल, राहुल गांधी असेल यांच्यावर अत्यंत कडक शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केलेली आहे आणि त्यांचे आज गोडवे गाणारे काही लोक त्या स्टेजवर त्यांच्यावर स्तुती सुमनं उधळणार आहेत आणि आमचे काही ज्यांनीही उबाटा बुडवायचा प्रयत्न केला आहे, आजही चालू आहे, त्या लोकांनी आता त्या शिवाजी मंदिर परिसराच्या आसपास, शिवाजी पार्कच्या आसपास मला वाटतं रांगोळ्या काढल्या असतील. पण शिवसैनिकांनी यापासून बोध घ्यायला पाहिजे. ही शिवसेना आहे का? ही शिवसेना आपल्याला अपेक्षित होती का? शिवसेना प्रमुखांनी ही शिवसेना वाढवली का? म्हणून आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत वाईट आणि दुःखदायी आहे. नक्कीच. या सावरकरांचा अपमान जो आहे तो सातत्यानं राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आला असे सुद्धा आरोप त्यांच्यावरती झाले आणि आज त्याच ठिकाणी राहुल गांधी पोहोचत आहेत. बरीचशी टीका टिप्पणी त्यांच्यावर सुद्धा केली जाते. बरेचसे पत्रकार सावरकरांबद्दलचा प्रश्न देखील त्यांना विचारताना पाहायला मिळतात, ते उत्तर देत नाही. मग आता याचं उत्तर हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलं पाहिजे ना. हिंदुत्व सोडलं हे एकदा मान्य करा ना. कशासाठी हे सगळं करताय? नाही तर मग आज त्यांच्यावर जबाबदारी येते. आज राहुल गांधीला घेऊन सावरकरांना वंदन केलं पाहिजे त्यांनी. जर राहुल गांधींनी वंदन केलं तर खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा कोणती थोडीशी धग जी आहे तुमच्यामध्ये शिल्लक असं समजायला हरकत नाही. परंतु सावरकरांचा अपमान करायचा, एकीकडे शिवसेना प्रमुखांच्या नावाने काय काय बोललेले आहेत हे लोक, शिवसेना प्रमुखावर किती कडवी टीका केलेली या लोकांनी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आज तुम्ही बसतायत, हे देशद्रोहापेक्षाही खतरनाक आहे. एखाद्या स्मगलर बरोबर बसलं तर तो स्मगलर म्हणून तरी डिक्लेअर आहे, परंतु हे घरभेदी जे आहेत त्यांच्याबरोबर आज तुम्ही मांडीला मांडी लावून बसतायत. मला वाटतं याच्यासारखा दुर्दैवी दिवसच नाही आज. संजय राऊतांनी पण म्हटलेलं आहे की हळूहळू NDA जे आहे ते 200वर येतील आणि इंडिया अलायन्स जे आहे ते हळूहळू आपण पाहाल की 300च्या पार जाईल, 400च्या पार जाईल असं सुद्धा म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये अबकी बार आम्ही 40 पार करू असं सुद्धा म्हणतात. अहो, ते हळूहळू नाही आहे, ते हळूहळू काँग्रेसकडे विलीन होण्याचा प्रकार आहे. या जागा बेगाचं सोडून द्या, निवडणूक सोडून द्या. काल ह्या संजय राऊतचे बॅनर पाहिले तर त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि संजय राऊत, शुभेच्छुक त्याचा भाऊ, म्हणजे यांचा प्रवास जो चाललाय ना तो हळूहळू काँग्रेसकडे चाललेला आहे. कुठेही शिवसेना प्रमुखाचा फोटो नाही, कुठेही उद्धव ठाकरेंचा फोटो नाही आणि सगळ्या मुंबईने पाहिलेलं आहे. आता मुंबई पाहते, पूर्ण देश, महाराष्ट्र पाहतोय. म्हणून आता हळूहळूच नाही तर ह्यांची हळूहळू जे मार्ग जो आहे तो आता काँग्रेसकडे चालला आहे. यांना स्वतःचा आपल्याला आपली प्रतिष्ठा वाढेल कशी किंवा आपल्याला नॅशनल लीडर कसं होता येईल यांच्याकडे यांचा कल आहे. म्हणून आता उठाबा ही डुबलीच. नक्कीच. पण संजय राऊत असं पण म्हणतात की काँग्रेस नसती तर हा देश वाचला नसता. फडणवीस, अमित शहा हे आजही यांना ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती आणि बुवाबाजीमध्ये हा देश अडकला असता. ऋण मानले पाहिजेत भाजपने काँग्रेसचे असं सुद्धा म्हणतात. यांच्या या स्टेटमेंटला उद्धव ठाकरेंनी सहमती दर्शवली पाहिजे. होय, संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. काँग्रेसमुळे देश वाचला आहे, काँग्रेसमुळेच आम्ही आज या थराला आलेलो आहोत. कसल्या गप्पा मारतात हिंदुत्वाच्या? यांना आता काँग्रेसचे पाय चाटण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. काँग्रेस आणि दुसरे त्यांचे
पितामह भीष्म शरद पवार यांचे पाय चाटण्याशिवाय उबाठा गटाला आता पर्याय राहिलेला नाही, म्हणून हे त्यांचं चाललेलं कारस्थान आहे. जागा वाटपाचा तिढा काही सुटलाय महायुतीचा, कारण तिन्ही नेते आज दिल्लीत जाणार अशी सुद्धा माहिती आहे आणि उद्या फायनल यादी जी आहे ती सुद्धा जारी होईल आणि कोणकोणत्या जागेवरचा तिढा अजूनही कायम आहे असं वाटतं आणि आज सुटेल आज रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत. तिढा असं काहीच नाही. 1-2 जागेचा जो प्रश्न आहे तोही समंजस्याने आज सुटला जाईल. मी मागेही सांगितलं की सोमवारी याच्यातली यादीसुद्धा जाहीर होईल. काही यादी सोमवारी जाहीर होईल. बहुतेक यादी सोमवारी जाहीर करण्याचा प्रयत्न त्यांचा राहणार आहे. म्हणून उद्या दुपारच्या नंतर या सगळ्या घडामोडी होतील. महायुतीमध्ये कोणताही वादविवाद किंवा जागेपासून भांडणं असे नाहीत, हे तुम्हाला स्पष्टपणे मी सांगतो. दिल्लीत जाणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणखीन मला त्याची कल्पना नाही. जातील किंवा इथं बसतील, एवढं अत्यावश्यक आहे असंही नाही. गेलं तरी चांगलंच आहे, परंतु आजच्या दिवसापर्यंत युतीचं सगळी बोलणी संपलेली असेल. नक्कीच. भाजपचे जे नेते आहेत अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. जवळपास 1 ते 1.5 तास रात्री त्या दोघां नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे. काय वाटतं नेमकं काय घडेल? नाही, जरांगे पाटलांना त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केलेला असावा, कारण की आम्ही जे काही 10% आरक्षण दिलं ते आम्ही टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. सगळ्या सोयऱ्यासंदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी कालच सुतोवाच केलं की 4-1 महिन्याचा अवधी त्याला लागेल. म्हणून सर्व प्रश्न आता संपत आलेले आहेत आणि मराठा समाजाला सुद्धा मोठा दिलासा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता ज्या कौशल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेत त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली असावी आणि मला वाटतं आता जरांगे पाटील सुद्धा या गोष्टीला मान्यता देतील असा माझा एक अंदाज आहे. असीम सरोदे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की 12 ते 13 आमदार जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत. शिवसेनेचे हे सगळे आमदार आहेत, त्यांनी नावं सुद्धा जाहीररित्या वाचून दाखवली होती. याबद्दल काही कायदेशीर कारवाई आपल्याकडून केली जाणार आहे का, अशी सुद्धा माहिती आता समोर येते. उबाठा गटाकडे आता नेते नसल्यामुळे हे असे नवीन पोपट असं रोज यायला लागलेले आहेत आणि हे पोपट आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी असे महाभयंकर काहीतरी स्टेटमेंट करून स्वतःला मीडियाच्या समोर कसं येता येईल याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांनी जी काही नावं वाचून दाखवले त्याबद्दल आम्ही त्याला लिगली नोटीस पाठवलेली आहे. 2 दिवसात जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर अब्रू नुसकाचा दावा त्याच्यावर दाखल केला जाणार आहे, म्हणून आज त्यांना नोटीससुद्धा देण्यात आलेली आहे. एकीकडे तुम्ही नोटीस दिली आहे, दुसरीकडून उबाटाच पक्षाचे एक आमदार आहेत आमशा पाडवी त्यांचं नाव आहे, जे आता आपल्या शिवसेनेमध्ये येत आहेत अशी माहिती मिळते. याला दुजोरा कशा पद्धतीने देणार आहे? हात दुजोर आहे ना. उबाठा गटाकडे आता कोणी राहणार नाही ही याचे संकेत आहेत. म्हणून मी म्हणतो की सोमवारी, पण तर रविवारीच बॉम्ब फुटत असेल तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. म्हणून असे अनेक बॉम्ब आता फुटतील. सोमवार, मंगळवार, बुधवार असे जे आहेत, या फॉर्म भरेपर्यंत अनेक लोक उबाठा गटामधून रिकामी झालेले दिसतील तुम्हाला. वंचितने 17 जागांचा प्रस्ताव दिला आहे उबाटा गटाला, महाविकास आघाडीला. तुम्हाला वाटतं त्यांची युती होईल? कारण 17 जागा ज्या आहेत ते जास्त आहेत आणि आजची जी सभा होणार आहे त्याचं निमंत्रण सुद्धा त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे एक संभ्रमाचं वातावरण सुद्धा निर्माण होतं आहे. वंचितने नेमकी आपली भूमिका काय घेतली अजूनही गुलदस्त्यात ठेवलं आहे. वंचितची आणि आघाडीची कधी युती होणार नाही हे मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत आलेलो आहे. आजची सभा झाल्यानंतर सुद्धा ती वज्रमूठ नाही आहे. काँग्रेसनी आपली ताकद दाखवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्यांच्याबरोबर हे जे फरफटत चाललेले आहेत, उबाठा गट, शरद पवार साहेबांचा गट, हे ताकद दाखवणे, काँग्रेस ताकद दाखवते, यांची ताकद नाही. म्हणून यांची आघाडी काही होणार नाही. शक्यता अशी पण आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि उबाठा गट हे स्वतंत्र लढतील, पण वंचित त्यांच्याबरोबर जाणार नाही. ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं विधान या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यासोबतच येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा मोठमोठे बॉम्ब फुटतील आणि बरेचसे नेते पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असे संकेत त्यांनी दिले. कोण येणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.